रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन नियम आलाय. विमानासारखंच प्रवाशांनी ठरवून दिलेल्या वजना एवढंच सामान घेऊन जावं. त्यापेक्षा जास्त वजन असेल तर त्यामागे पैसे आकारले जातील. विमानामध्ये प्रत्येक श्रेणीनुसार प्रवासी घेऊन जात असलेल्या सामानाचं वजन ठरवून दिलेलं आहे. त्या वजनापेक्षा जास्त सामान असेल तर एक तर सामान काढून ठेवावं लागतं, नाही तर त्यावर शुल्क आकारण्यात येतं. तसंच आता रेल्वे प्रवाशांसाठी हा नियम लागू होणार आहे. रेल्वे प्रशासनाने हे ठरवलंय, सामानाचे वजन तपासून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरती प्रवेश मिळणार आहे आणि जर वजन जास्त असेल तर तब्बल 1.5 पट पैसे आकारले जाणार आहेत. असा कडक निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. यासाठी रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक वजन यंत्र देखील बसवले. पण तुम्हाला माहितीये का कोणत्या श्रेणीसाठी किती वजन आकारले जाणार आहे? मी सांगतो. जनरलसाठी 35 किलो, स्लीपरसाठी 40 किलो, तर थर्ड एसी साठी 40 किलो, सेकंड एसी साठी 50 किलो आणि फर्स्ट क्लास एसी साठी तब्बल 70 किलो वजन ठरवलं गेलंय. पण हा नियम संपूर्ण भारतात लागू झालेला नाहीये. याचा पहिला टप्पा फक्त प्रयागराज, मिर्जापूर, कानपूर, अलीगड या शहरांमध्ये सुरू होणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? रेल्वे प्रशासनाचा हा नियम खरंच योग्य आहे का नाही?